स्टार्ट. सप्रेम जय महाराष्ट्र. मी संदीप विजयकुमार सेठी. मी कन्नड तहसील येथे मागील 9 दिवसापासून अमरण उपोषणाला बसलो होतो व काल माननीय श्री पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या हाताने मी माझं जे मागण्या होत्या त्या पूर्ततेचं आश्वासन घेऊन माझं अमरण उपोषण थांबवलेलं आहे. व माझं जे अमरण उपोषण होतं हे जे आपल्या म्हणजे सध्याची जी दुष्काळ परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रावरती ओढवलेली आहे ते दुष्काळ परिस्थितीशी निगडित माझं हे अमरण उपोषण होतं. कारण की आमच्या कन्नड तालुक्यामध्ये पाऊस झाला व त्यामुळं मला शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा एक योग आला. मी जेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो, जेव्हा शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली, त्यांचे अश्रू बघितले, तर त्यांचे अश्रू मला बघवल्या न गेल्याने मी हा विचार केला की बघ कोणीतरी शेतकऱ्याकडून लढावा. तर कोणताही नेता, कोणताही अधिकारी किंवा कोणीही शेतकऱ्यांसाठी लढायला पुढे येत नसल्याने मी हा विचार केला की जर कोणी मी काढू, म्हणून मी दिनांक 10/10/2025 कन्नड तहसील येथे अमरण उपोषणाला बसलो होतो. व माझ्या शासनाकडं एक शेतकऱ्याशी निगडीत अशा 15 मागण्या होत्या, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने होती की जसं पंजाब सरकारने आपल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी दिले, तसं आपलं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे ते राज्यात आणि केंद्रात दोघीकडे असल्याने यांनी देखील आपल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी द्यावे. त्याचप्रमाणे जे शेतकऱ्यांचं जे कर्जमाफी आहे ती सरसकट कर्जमाफी व्हावी. त्याचप्रमाणे जे आहे ते 7-12 शेतकऱ्यांचा कोरा व्हावा. त्याच्यानंतर माझी आणखी प्रामुख्याने मागणी होती की पंचनामे करण्यासाठी आपल्याकडं तेवढे पुरेसं शासन दरबारी म्हणजे हे नाही आहे, पाठबळ नाही आहे, तर सरसकट पंचनामे व्हावे. व त्याचप्रमाणे माझी प्रामुख्याने मागणी होती की जो शेतकरी जो घरातला कर्ता, कुटुंबातील कर्ता पुरुष आहे, त्या पुरुषाच्या निधनानंतर त्या परिवारावर जी उपासमारीची वेळ येते व त्याची ती विधवा पत्नी आपल्या वृद्ध आई वडिलांना सांभाळेल की आपल्या मुलांचं शिक्षण करेल, तर त्या म्हणजे विधवा पत्नीस सन्मान देऊन त्यांना 5,000 रुपये मासिक चालू करावा. त्या वृद्ध आई वडिलांना एक 5,000 रुपये महिन्याची आपल्याकडून एक स्कीम बनवण्यात यावी. व त्याचप्रमाणे जे म्हणजे असे मयत शेतकरी आहे त्यांचे पाल्याचं शिक्षणाचा अधिकार हा वाढवला जात आहे. कारण की ती एक महिला जी आपल्या प्रपंचाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी लोकांच्या शेतामध्ये रोजी मजुरीनं मोलमजुरीनं जाते, तर त्यांची मुलं हे शिक्षणापासून वंचित होत चालले आहे. माझा शेतकरी परिवारातील मुलांना हे वंचित होत चाललेले आहे. त्यामुळे मी शासन दरबारी माझ्या मागणीमध्ये हे प्रामुख्याने मागणी केली होती की शेतकऱ्यांच्या मुलांची ही शालेय फी माफ व्हावी. जे मयत शेतकरी आहेत त्यांच्या मुलांची जी शासनाला करणं साहजिक शक्य आहे. व त्याचप्रमाणे शासनाने माझ्या मागण्याकडे गांभीर्याने विचार करावा व त्याच्यामध्ये काहीतरी योग्य तोडगा काढावा. तर माझ्या मागण्याचं ज्यावेळेस माननीय श्री आमच्या तालुक्याचे आमदार संजनाताई जाधव यांना कळालं, त्यांनी त्यांच्या स्तरावर पाठपुरावा करून संभाजीनगरचे खासदार संदीपांजी भुमरे साहेबांना हे कळवलं की कन्नडला असं उपोषण चालू आहे. व त्यांनी त्यांच्याकडून ही माहिती पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवली आणि पालकमंत्री माननीय श्री संजयजी शिरसाट साहेब यांनी देखील तातडीनं माझ्या मागण्याची दखल घेऊन मला भेटण्यासाठी बोलवून माझ्या समस्या, माझ्या अडीअडचणी समजून घेतल्या व शेतकऱ्यांबाबत असलेली तळमळ त्यांनी बघून त्यांना देखील असं वाटलं की काहीतरी शेतकऱ्याची तळमळ आहे. त्यामुळं काल माझं हे आंदोलन त्यांच्या इथं आम्ही स्थगिती केलं व यानंतर मी शासनाने मला ज्या काही पूर्तता केलेल्या आहे त्याबद्दल त्यांनी मला सविस्तर समजून सांगितलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम शिरसाट साहेबांचा खूप खूप आभारी आहे. व तसेच आमदार साहेब, खासदार साहेब व इतर सर्व राजनेते, आजी माजी आमदार, माझे मित्रपरिवार, माझे सहकारी, कन्नड तालुक्याचे पत्रकार वर्ग, सर्व संपूर्ण ज्यांनी या कार्याची दखल घेतली त्यांचा मी सर्वप्रथम आभारी आहे. व मी आपल्या मार्फत हे पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ही लढाई इथं थांबली नाही आहे. हा शेतकऱ्यांचा लढा हा पुढेही माझ्या मार्फत चालू राहणार आहे. व शासनाला मी आज आपल्या मार्फत हे सांगू इच्छितो की शासनाला जे मी माझ्या मागण्या मी ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये शासनाने गांभीर्याने जो विचार केला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचा आभार. व उर्वरित मागण्या या पूर्तता होण्यासाठी मी त्यांना एक विनंती करतो. व जर कधी माझ्या मागण्यांमध्ये तथ्य असलं आणि त्या पूर्ण होण्यासारखं असल्या तर ते लवकरात लवकर पूर्ण कराव्या ही विनंती करतो. आणि जर कदाचित त्याच्यामधल्या या प्रामुख्याची जी मागणी आहे, जे विद्यार्थ्यांची फी माफ व्हावी, सरसकट 7-12 कोरे व्हावे, शालेय फी माफ व्हावी, खाजगी सावकाराकडून होणारी पिळवणूक थांबवावी. व त्याचप्रमाणे मार्केट कमिटीमध्ये जे सध्याचा आता प्रश्न ऐरणीवर आहे की मार्केट कमिटी आता सध्या शेतकऱ्यांचा जो माल निघतोय शासनाने जो हमी भाव ठरवून दिलेला आहे ते मार्केट कमिटीमध्ये त्या भावात त्या मालाची खरेदी होत नाहीये.
व शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात माल असला तेव्हा त्याला भाव नाही आणि जेव्हा तो व्यापाऱ्यांकडे जातो तेव्हा त्याला भाव भेटतो. तर ही जी होणारी पिळवणूक आहे याच्यावर शासनाने तातडीनं योग्य ठोस भूमिका घेऊन अशा लुटारू व्यापाऱ्यांवरती अंकुश आणावा. जर हे कधी शासनाकडून लवकरात लवकर करण्यात नाही आलं तर मी माझ्या जे उपोषणाला स्थगिती दिलेली आहे ते मी पुन्हा कायम करेन. एवढंच बोलून थांबतो. जे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.